दही सूप आणि उद्योग यांचा आनंदाने उपभोग घ्यावा. तर हे सर्व मी आपल्या हृदयात ठेवले, म्हणजे सगळेच शोधून काढायची मी आपल्या मनात घेतली की हे की न्यायीन शोधण्यात आणि त्यांची काळजी देवाच्या हाती आहे. प्रीती अथवा द्वेष मनुष्याने जाणवत नाही. सर्व काही त्याच्यासमोर असते. सर्वांना सारी सारखीच असते. घडते न्यायीला व दुष्टाला, बल्याला व सुखताला, अशुद्धाला आणि यत्न करणाऱ्याला. जो यत्न करीत नाही त्याला एकसारखी गती घडते. जसा चांगला तसा पाठी, जसा शपथ वाहणारा तसा शपथीत खाणारा असतो. जे सर्व सूर्याच्या पाठी करण्यात येत आहे त्यातील वरिष्ठ आहे ती सर्वांना एकसारखीच गती घडते. याशिवाय मनुष्य संतानाचे हृदयही दुष्टतेने भरलेले आहे आणि ती जिवंत असता पूर्ण त्यांच्या हृदयात वेळी पण असते. त्यानंतर ते मेल्याकडे जातात. तर सर्व जिवंताशी जो जडलेला आहे त्याला आशा आहे, कारण मेलेल्याकडे जातात. आणि सर्व जिवंताची जो जडलेला आहे त्याला आशा आहे, कारण मेलेल्या सिंहापेक्षा जिवंत कुत्रा बरा आहे. कारण आपण मरणार आहोत असे जिवंत चालतात, परंतु मेलेले काही झालं नाही. त्यांना आणखी काही फलप्राप्ती नाही, कारण त्यांची राखून देखील विसरलेली आहे आणि त्यांची भीती व त्यांचा द्वेष व त्यांचा हेवाही कधीच नष्ट होऊन गेली आहे. आणि जे काही सूर्याच्या खाली करण्यात येत आहे त्यांना सर्व काळापर्यंत आणखी काही विभाग नाही. तू जा, वर्षाने आपले खतर खा, आनंदित हृदयाने आपला द्राक्षरस पी, कारण आता देवाने तुझी मान्य केली आहे. सर्वदा तुझी वस्त्रे पांढरी असावी आणि तुझ्या डोक्यात तेलाचा तुकडा नसावा. तुझ्या व्यर्थतेच्या आयुष्याचे जे दिवस त्यांनी तुला सूर्याच्या खाली दिले आहे त्या तुझ्या व्यर्थतेच्या सर्व दिवसात तुझी बायको जी तुला प्रिय आहे तिच्याबरोबर तू आनंदाने आपल्या आयुष्य घाली. कारण आयुष्यात आणि तू ज्या आपल्या उद्योगात सूर्याच्या खाली श्रेय करतोस त्यातही तुझा वाटा हाच आहे. जे काही करायला तुझ्या हातात प्राप्त होते ते तू आपल्या पराक्रमाने कर, कारण ज्याकडे तू जात आहेस त्या मृत्यू लोकात काही कार्य अथवा संकल्प अथवा विद्या अथवा ज्ञान असे काहीच नाही. दैहिक वस्तू व्यर्थ आहे. याविषयी दुसरी उदाहरणे. मी फिरून सूर्याच्या खाली असे पाहिले की वेगवान धाव आणि बलवानास युद्ध साधत नाही. ज्ञानास अन्य व बुद्धिमत्ता धन आणि निपुणास अनुग्रह प्राप्त होत नाही, कारण समय व प्रसंग हे सर्वांना मिळतात. कारण मनुष्य आपला समय जाणत नाही. कठीण जाळ्यात सापडणाऱ्या माशाप्रमाणे आणि पाशात अडकणाऱ्या पक्ष्याप्रमाणे मनुष्याने परीक्षाच्या समय तो त्याचवर अकस्मात येऊन पडला म्हणजे माशात सापडतात. हे ज्ञानही मी सूर्याच्या खाली पाहिजे आहे. आणि हे मला मोठे वाटले. एक लहान मुलगी होती आणि तिच्या छोटी माणसे होती. तिच्यावर एका मोठ्या राजाने येऊन तिला वेळा घातला आणि तिच्यावर मोठे प्रश्न लावले. तेव्हा एक सुज्ञान दरिद्र मनुष्य तिच्यात होता. त्याने आपल्या ज्ञानाने ती मुलगी वाचवली आणि तथापि त्या दरिद्र मनुष्याची तिच्यात आठवण कुणी केली नाही. मग मी म्हणालो, बळापेक्षा ज्ञान उत्तम आहे, तथापि दरिद्राच्या ज्ञानाला तुच्छ मानतात. त्याची वैशिष्ट्य कुणी ऐकत नाही. जो मूर्खामध्ये अधिकार चालवतो त्याच्या आधीपेक्षा सुज्ञांची शांतपणे ऐकण्याची वचने अधिक चांगली आहे. लढाईच्या शस्त्रापेक्षा ज्ञान उत्तम आहे. पण एक पापी पुष्कळ पिकाचा नाश करतो. ज्ञान आणि अज्ञान यांचे करतात. मेलेल्या माशात गंधाचे सुगंधित तेल दुर्गंध पसरेल असे करून सोडतात. तसे ज्ञान व गौरव यावर थोडक्या मूर्खपणाचे बदल बसते. सुज्ञाचे हृदय त्याच्या उजव्या हातात आहे, परंतु मूर्खाचे हृदय त्याच्या डाव्या हातात आहे. होय, जो मूर्खा तो मार्गात जाताही त्याची बुद्धी उणी पडते आणि मी मूर्ख आहे असे तू प्रत्येकाला सांगतो. जर अधिकाराचा आत्मा तुझ्या विरुद्ध उठला तर तू आपले स्थान सोडू नको, कारण विनय मोठी अकरा शांत एक ग्रंथ आहे तो मी पृथ्वीच्या खाली पाहिला आहे. अधिकारापासून जी क्रांती चालू होत असते तिच्यासारखा तो आहे.
वर्षभर गोल पदवी थांबलेले आणि धर्मात नीट ठिकाणी बसतात. मी दास घोड्यावर बसलेले आणि अधिपती दासाप्रमाणे भूमीवर चालत असलेले पाहिले आहे. प्रयत्नाशिवाय यश नाही. जो खास करतो तो तिच्यात पडतो, जो खास करतो तो तिच्यात पडेल. आणि जो दुर्बळ म्हणतो त्याला सर्व असेल. जो दगड तोडतो तो त्याच्याकडून टिकवला जाईल. जो लाकडे तोडतो त्याला त्याच्याकडून धोका बसेल. जर शस्त्र उतरले आणि कोणी हार न लावली तर अधिक बळ लावावे लागते. परंतु कार्य साधण्यासाठी ज्ञान उपयोगी पडते. तर सर्व गारुड्याने शोधण्याच्या आधी रचला तर पुढे गारुड्याचा काही उपयोग नाही. मूर्ख मेल्याने आपल्या भजनाने ओळखले जातात. शून्याच्या दुःखाची वचने मनोरम आहे, परंतु मूर्खाचे बोल त्याला पिळू लागतात. त्याच्या मुखाच्या वचनाचा आनंद मूर्खपणा असतो. त्याच्या वचनाचा शेवट अपाय करणारे वेडेपण असतात. आणि मूर्ख वचने वाढवीत असतो. पुढे काय घडेल हे मनुष्याला कळत नाही. त्याच्या मागे काय होईल ते त्याला कोण सांगेल. मूर्खाची खटपट त्याच्यातल्या प्रत्येकाला श्रवण येते, कारण तो नगराला जायचे जाणत नाही. राजा आणि अधिकारी. हे देशा, जेव्हा तुझा राजा बोर आहे आणि तुझे अधिपती सकाळी मेजवानी करतात तेव्हा तुझी दुर्दशा केवढी. हे देशा, जेव्हा तुझा राजा प्रिणाचा मुलगा आहे आणि तुझे अधिपती कैफासाठी नाही तर शक्तीसाठी सुसमयी जेवतात तेव्हा तू सुखी. आळसाने घराचे छत खाली पडते आणि हाताच्या आळशीपणाने घर गळते. बसण्याकरिता मेजवानी करण्यात येते आणि दाक्षर जीवाला संतुष्ट करते आणि पैसा सर्व गोष्टी साध्य करतो. तू आपल्या मनाच्या विचाराने देखील राजाला शापू नको आणि आपल्या निंद्याच्या कुठेतरी धनवानाला शिवीगाळी करू नको. कारण आकाशात ते बापू शब्द मिळून जाईल आणि ज्याला पण काय ते गोष्ट सांगेल. अध्याय 11. परोपकार आणि उद्योग करण्याविषयी बोल. तू आपली भाकर जलावर टाक आणि पुष्कळ दिवसानंतर ती तुला मिळेल. तू 7 जणांस होईल 8 जणांशी वाटा दे, कारण पृथ्वीवर काय अनर्थ होईल हे तुला कळत नाही. जर पावसाने भरलेले असेल तरी पृथ्वीला गळून तिथे होता. आणि झाड जर दक्षिणेकडे अथवा उत्तरेकडे पडेल तर ज्या स्थानी झाड पडेल तेथेच ते राहील. जो वारा घात करतो तो पेरणार नाही आणि जो मेघाकडे पाहत राहतो तो मागणी करणार नाही. आपल्याचा मात्र काय आहे हे आणि जर्मनीच्या पोटात झाडे कशी निपजतात हे जसे तुला कळत नाही, तसे जो देव सर्व साधतो त्याचे लाभ तुला कळत नाही. सकाळी तू आपले बीज पेर आणि संध्याकाळी तू आपला हात आवरून ठेवू नको, कारण कोणते सफर होईल हे किंवा ते अथवा ती दोन्ही सारखी चांगली होती की काय हे तुला कळत नाही. तरुणपणा पत्करलेली देवभक्ती ही स्मरणासाठी उत्तम तयारी होईल. प्रकाश खरोखर गोड आहे आणि सूर्य पाहणे डोळ्यात चांगले आहे. मनुष्य जर पुष्कळ वर्षे वाचला तर तो त्यात सर्वात आनंद करेल, पण तो अंधाराचे दिवस साठवतो कारण ते पुष्कळ होते. हे सर्व येते ते व्यर्थताच आहे. हे तरुणा, तू आपल्या तरुणपणात वर्षित हो आणि तुझ्या तरुणपणाच्या दिवसात तुझे हृदय तुला आनंदित करू आणि तू आपल्या हृदयाच्या मार्गाने व आपल्या डोळ्याच्या दृष्टीने जा. परंतु या सर्व गोष्टीविषयी देव तुला न्यायासाठी आणील हे तू जाण. तर तू आपल्या हृदयातून ते काढून टाक आणि जे वाईट ते तू आपल्या देहापासून दूर कर, कारण बालपण व तरुणपण व्यर्थता आहे.